दुसऱ्या चॅप्टरच्या या लास्ट व्हिडिओमध्ये आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा पार्ट बघणार आहोत. म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन हा पार्ट बघणार आहोत. ट्रान्सफॉर्म होत असताना सुद्धा एनर्जी लॉस होत नाही, फक्त तिचं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतरण होतं. हा पार्ट बघायचा आहे आणि पॉवर हा कन्सेप्ट नवीन इंट्रोड्यूस केलेला बघायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण, एखादा ऑब्जेक्ट उंचावरून सोडल्यानंतर त्या उंचीवर असणारी पोटेन्शियल एनर्जी ही तो ऑब्जेक्ट जेव्हा जमिनीवर पडतो त्या संपूर्ण पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतरण हे संपूर्ण त्या कायनेटिक एनर्जीमध्ये झालेलं, म्हणजे MgH इतकंच असतं. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि हा पार्ट आपल्याला पुस्तकात पान नंबर 26वर आहे. 25 आणि 26वर. त्यामधला पान नंबर 25वरचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याच्या अगोदर या पुस्तकात पान नंबर 25वर दिलेली ही 2.5 ही डायग्रॅम आपल्याला बघायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरियस एक्झाम्पल्स सांगितले आहेत आणि एनर्जी एका फॉर्ममधून वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रूपांतरित होते हे दिसतं. पहिला आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक हीटर. तो काय करतो, इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करतो आणि काय होतं, हीट एनर्जीमध्ये रूपांतरण करतो. तर थर्मोकपल हे एक डिव्हाइस आहे जो काय करतो, हीट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतरण करतो. म्हणजे इलेक्ट्रिकल आणि हीट एनर्जीमध्ये एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होतं, कोणत्याही प्रकारची हीट लॉस न होता. त्याचबरोबर लाऊडस्पीकरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं साऊंड एनर्जीमध्ये, तर मायक्रोफोन जो माईक असतो का नाही तो काय करतो, साऊंड एनर्जीचं इलेक्ट्रिक सिग्नल इलेक्ट्रिक करंटमध्ये रूपांतरण करतो. त्याचबरोबर सेलमध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं म्हणजे आपण जो घरात वापरणारा सेल, पेन्सिल सेल, बॅटरीचा सेल आहे, त्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडतात आणि त्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. तर सेकंडरी सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं म्हणजे आपण जेव्हा चार्जिंग करतो का नाही एखादी सेल, त्यावेळेस बॅटरी ती चार्जिंग करत असताना, फोनची बॅटरी असेल किंवा घरातल्या इन्व्हर्टरची बॅटरी असेल, ती चार्जिंग करत असताना इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. इलेक्ट्रिक लॅम्प काय करतो, लाईटमध्ये कन्व्हर्जन करतो. तर फोटोव्होल्टाईक सेल काय करतात, लाईट एनर्जीचं, सोलर सेल्स काय करतात, लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. सिमिलरली इलेक्ट्रिक एनर्जी दिल्यामुळं फॅन फिरतो म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. तर विंडमिल किंवा ज्याला आपण जनरेटर म्हणतो तो काय करतो, मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल. दस एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म इनटू अनादर फॉर्म. This is the transformation of energy. But during this transformation, there is no any loss of energy takes place. But it is converted from one form into another. अजून काही एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये एक्सप्लोडिंग अ फायर क्रॅकर, एखादा फटाका फुटतो त्यावेळेस फटाक्यात साठवलेली केमिकल एनर्जी म्हणजेच ती पोटेन्शियल एनर्जी आहे. जेव्हा फटाका फुटतो तेव्हा त्याचं लाईट, त्यानंतर साऊंड आणि हीट या 3 एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे एकाचं दुसऱ्या एकाच स्वरूपात रूपांतरित न होता वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत राहतं. यावरून लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला असा म्हणतो, इट स्टेट्स दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. Thus, the total amount of energy in this universe remains same or remains constant. त्यानंतर आपण फ्री फॉल हा कन्सेप्ट बघणार आहोत. पुस्तकात पान नंबर आपल्याला 26वर दिलेला. या फ्री फॉलमध्ये जो मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तोच पार्ट, फक्त आपण काय करणार आहोत, याचं A, B आणि C त्या डायग्रॅममध्ये जरी दिसत असलं तर फक्त A to C कन्व्हर्जन दाखवलं होतं.
बी ही म्हणजे इंटरमिजिएट स्टेप घेतली तर त्या ठिकाणी पडणारा म्हणजे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर पडणारा दगड, वाहणारा धबधबा, याच्यामध्ये कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही सांगितलं होतं. तर या स्टेजला तो दगड किंवा पाणी धबधब्यातलं असं गृहीत धरलं तर इथं त्याला दोन्हीही एनर्जी कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी असतात का, आणि त्यांची किमती ह्या ए पशी असलेल्या पोटेन्शियल एनर्जी आणि सी पशी असलेल्या कायनेटिक एनर्जी इतका असतात का, हे या डेरिव्हेशनमध्ये बघायचं आहे. If we release object from height, it gets pulled towards the earth because of gravitational force. मागच्या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेनेशन दिलं आहे, म्हणून हे mgh का, या ठिकाणी mv² का, हे न सांगता किंवा तोच पार्ट रिपीट न करता आपण हा पार्ट बघू. An object falling under the influence of the earth gravitational force is said to be free fall or to be falling freely. Let us look at the kinetic and potential energies of an object of mass m freely falling from height h when the object is at different heights a, b and c. As shown in the figure, at the point A, height is h from the ground. Let point B is at distance x from A, म्हणजे ग्राउंड पासून h minus x. Now, and C is at the ground. Now calculate the energies of an object at point A, B and C. When an object is stationary at A पासून सोडत असतानाच्या कंडिशनला तो स्टेशनरी आहे, म्हणजे त्याचा सुरुवातीची वेलॉसिटी u0 आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारी कायनेटिक एनर्जी याची किंमत mv² या सूत्रानुसार m/1/2 m एनर्जी, व्हेलॉसिटी काय त्याची u आहे म्हणून mu², u ची किंमत 0, म्हणून टोटल त्या ठिकाणी असणाऱ्या कायनेटिक एनर्जीची किंमत किती आली 0. मात्र ए पशी असताना तो h एवढ्या हाईट पशी आहे, हाईट एवढ्या उंचीतून आहे आणि त्या ठिकाणी ॲक्ट होणारं ॲक्सिलरेशन म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. त्यामुळे सूत्रानुसार पोटेन्शियल एनर्जी मिळाली PE इज इक्वल टू mgh. म्हणून टोटल एनर्जी ए पाशी काय झाली, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरज इतकी. या कायनेटिक एनर्जीची किंमत 0 आणि पोटेन्शियल एनर्जीची किंमत mgh या सूत्रामध्ये भरली तर ए पाशी आपल्याला टोटल एनर्जी त्या ऑब्जेक्टची मिळते mgh, म्हणजे त्याच्या पोटेन्शियल एनर्जी इतकी. पुढे आता तो पॉईंट तो पॉईंट बी या पोझिशनला आलेला आहे, या पोझिशनला. आता इथून वरून पडत असताना बी पशी आल्यावर त्याची व्हेलॉसिटी आहे व्ही बी त्याची जागा दाखवतो, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 तर फायनल व्हेलॉसिटी व्ही मिळाली आणि त्याची हाईट काय मिळाली h-x. या किमती आपण या सूत्रामध्ये भरणार आहोत कॅल्क्युलेट करताना. u किंमत 0, डिस्प्लेसमेंट झालेली x एवढ्या अंतरातून, म्हणजे ए पासून सोडल्यावर x एवढ्या तो डिस्प्लेस झालेला आहे आणि ची किंमत g इतकी आहे. तर थर्ड इक्वेशननुसार v² इज इक्वल टू u² प्लस 2as. किमती भरल्या, v तिथली vb² व्हेलॉसिटी आहे, u0 आणि 2as sx एवढ्या अंतरातून झालं आहे त्यामुळे 2gx, म्हणजे vb² ची किंमत आपल्याला मिळाली 2gx. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 mv². v इथं vb आहे म्हणून फॉर्म्युला झाला 1/2 mvb². vb² ची किंमत मिळाली 2gx. 2 ला 2 गेलं तर आपल्याला कायनेटिक एनर्जी काय मिळाली mgx. आता हाईट
ऑफ द ऑब्जेक्ट ॲट बी इज एच मायनस एक्स. बघा या ठिकाणी बी पाशी हाईट किती येणार आहे, एच मायनस एक्स. म्हणून आपण पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये एम जी एच या ठिकाणी एचची किंमत एच मायनस एक्स भरली तर पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो एम जी एच मायनस एम जी एक्स. म्हणजे टोटल एनर्जी काय होणार, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. त्यात एम जी एक्सला हे एम जी एक्स गेलं तर टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी आपल्याला मिळाली एम जी एच. ए पशी किती होती, एम जी एच. बी पशी आल्यावर सुद्धा काय झाली, एम जी एच. मात्र ए पशी असताना ती पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात होती, तर बी पशी असताना पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या दोघांच्या स्वरूपात आहे. आता सी पशी असताना त्याची व्हेलॉसिटी व्ही सी स्क्वेअर. तो पडत असताना ए पॉईंट पासून पडलेला आहे. बघा सी पशी आल्यावर तो ए पॉईंट पासून येतोय, त्यामुळे ते ए पसलीच व्हेलॉसिटी म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी. सी पशी असणारी व्हेलॉसिटी व्ही म्हणजेच व्ही सी आपल्याला आहे. आणि हाईट किती असणार आहे, सी पशी हाईट 0 असणार आहे, जमिनी लगत आहे तो. त्यामुळं आपल्याला या किमती सूत्रामध्ये भरल्या तर व्ही सी स्क्वेअरची किंमत मिळती 2gh. म्हणून कायनेटिक एनर्जी 1/2 एम व्ही सी स्क्वेअर म्हणजे 1/2 एम इंटू 2gh. 2ला 2 गेलं, शिल्लक राहिलं एम जी एच. म्हणजे कायनेटिक एनर्जी मिळाली एम जी एच. आणि पोटेन्शियल एनर्जी एचची किंमत 0 म्हणून पोटेन्शियल एनर्जीची किंमत 0. टोटल एनर्जी मिळाली एम जी एच. ए पाशी एम जी एच, बी पाशी एम जी एच, सी पाशी एम जी एच. म्हणजे टोटल मॅग्निट्यूड किंमत एनर्जीची सेम राहिली, मात्र ती पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं. यावरून आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रूव्ह होतो. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर टू बी डिस्ट्रॉयड बट इट इज कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनादर. द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, रिमेन्स सेम. दस अन ऑब्जेक्ट हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, कन्क्लुझिव्ह इथं लिहिलेलं आहे. ही स्लाईड तुम्ही पॉज करून वाचू शकता, जे आत्ता मी सांगितलेलं आहे. पुढं आहे ते म्हणजे पॉवर. आता पॉवर हा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी एक्झाम्पल दिले, कॅन युअर फादर. आता तुम्ही आणि तुमचे वडील दोघं जिना चढत आहात, तर तुम्ही तेवढ्याच वेगात वडील आणि मुलगा चालू शकतील का, तो जिना चढून जाऊ शकतील का. त्याचबरोबर जर तुम्ही गच्चीवरची टाकी, आपल्याला वॉटर टँक आपल्याला भरायचा आहे, तर बादलीनं भरणं सोपं जाईल का इलेक्ट्रिक मोटारच्या साह्यानं तुम्ही भरताल, किंवा सोपं तुम्हाला जाईल. आणि तिसरं ॲक्टिव्हिटीमध्ये राजश्री, यश आणि रणजित हे तिघंही एक टेकडी चढून जात आहेत. राजश्री कारनी जाते, यश सायकलवर जातोय आणि रणजित चालत चाललेला आहे. तर आपल्याला त्यांनी काय विचारलंय, सेम पाथ, एकाच मार्गाने ते चाललेले असतील तर या तिघांपैकी पहिल्यांदा कोण पोचेल, कारने गेलेली, मोटरसायकलने गेलेली का चालत चाललेला. तर निश्चितच आहे, आपल्याला माहिती आहे राजश्री पहिल्यांदा पोचेल. म्हणजे तिला लागलेला वेळ हा कमी आहे. का कमी वेळ लागला, कारण का तिने त्या कारच्या इंजिनची पॉवर वापरलेली आहे. यशनी चालून गेलेलं अंतर तेच, मात्र लागलेला वेळ कमी. म्हणून चालून जाण्याची क्रिया म्हणजे घडून आलेलं कार्य, ते वर्क डन तिघांचं जरी सेम असलं तर तिघांना लागणारा वेळ वेगवेगळा आहे. अशी फिजिकल क्वांटिटी जी आपल्याला वर्क आणि टाईम या दोघांचं रिलेशन सांगते, त्याला म्हणायचं पॉवर. The fast or slow rate of work done is expressed in this new physical quantity, that is the power. Thus, power is the rate of work or the rate at which work is done. जर आपण वर्क W या चिन्हाने आणि टाईम ही T या चिन्हाने दाखवलं आणि पॉवर P या चिन्हाने दाखवलं,
तर आपण पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम दॅट इज पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी हे आपल्याला पॉवरचं सूत्र मिळतं. आता वर्क अपॉन टाईम, वर्कचं युनिट जूल आणि टाईमचं युनिट सेकंद, म्हणून द युनिट ऑफ वर्क इज joules per second and it is called as a watt in regards with the Scottish scientist James Watt. Therefore, according to the formula, W is म्हणजे 1 watt is equal to 1 joule upon 1 second. We can say that 1 watt is the power of that object if it carry out 1 joule of work in 1 second. मात्र हे युनिट जे आहे 1 वॅट हे इंडस्ट्रियल एरियात जिथं हेवी मशीन्स असतात तिथं कमी पडतं, म्हणून त्याला हॉर्स पॉवर हे युनिट वापरलं गेलं पूर्वी आणि 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट एवढी एनर्जी असते. मात्र हेही युनिट कमी पडतं म्हणून किलो वॅट हे युनिट वापरलं गेलं, ज्याच्यामध्ये 1 किलो वॅट म्हणजेच 1000 वॅट. म्हणजे जर आपण वर्क हे जर काढलं 1 किलो वॅट एवढी पॉवर 1000 जूल प्रति सेकंद म्हणजे 1000 जूल पर सेकंद याप्रमाणे जर बघितलं तर आपण या ठिकाणी 1 किलो वॅट इज इक्वल टू 1 किलो वॅट इंटू 1 आर, 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट आणि 1 आर म्हणजे 1 तास म्हणजे 3600 सेकंद. म्हणजे आपल्याला काय मिळाल या ठिकाणी 1 किलो वॅट म्हणजे आपल्याला इथं किंमत मिळती 36 लाख जूल. इथंच 3.6 इथं मल्टिप्लाइड बाय 10⁶ joules. इलेक्ट्रिसिटी यूज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन दिस युनिट. म्हणजे 1 युनिट आपल्याला लाईट बिल येतं, ते लाईट बिल येत असताना आपल्याला ते इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट 1 तासात किती किलो वॅट एनर्जी कंझ्युम करते हे आपल्याला दर्शवतं, ते म्हणजे 1 युनिट असतं. आता या सर्व फॉर्म्युल्यावर आधारित प्रॉब्लेम्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा रेग्युलरला बघू.